नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय भन्नाट आणि प्रेरणादायी प्रवासाबद्दल बोलणार आहोत. हा प्रवास आहे एका पारंपरिक शेतीचा, जी आता एका हायटेक डेटा एम्पायरमध्ये म्हणजेच एका भव्य माहितीच्या साम्राज्यात रूपांतरित होत आहे. शेती म्हणजे आता फक्त नांगर आणि घाम एवढीच ओळख राहिलेली नाहीये, तर ती चक्क तंत्रज्ञानाची एक मोठी क्रांती बनत आहे. हे कसं घडतंय ते आज आपण या सत्रात पाहणार आहोत. चला थेट मुद्द्यावर येऊया. इथे एक स्पष्ट फरक बघायला मिळतो. एकीकडे जुनी परिस्थिती होती जिथे शेतकऱ्याच्या हातात फक्त नांगर असायचा आणि डोळ्यात आभाळाकडे लागलेली आशा असायची. पण आजची नवीन वास्तविकता काय आहे? आज त्याच शेतकऱ्याच्या हातात मोबाईल फोन आहे आणि त्याच्या दिमतीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयची प्रचंड ताकद आहे. हा केवळ उपकरणांचा बदल नाहीये, तर हा शेतीकडे बघण्याचा एक संपूर्ण दृष्टिकोन बदलतोय. आणि म्हणूनच आता आपण वळूया विभाग 1 कडे, पावसाकडून डेटाकडे जाणारा प्रवास. वर्षानुवर्षे काय परिस्थिती होती? पाऊस पडेल की नाही यावर सगळं गणित अवलंबून असायचं. म्हणजे शेती करणं हा निसर्गासोबतचा एक मोठा जुगारच होता. नशिबाशी लढताना आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबताना अनेक पिढ्या खर्ची पडल्या. ही केवळ एक कथा नाहीये, तर ती अनेक दशकांची एक अत्यंत कठोर आणि विदारक वास्तविकता होती. पण 2026च्या पुढच्या काळाचा विचार केला तर चित्र खूप वेगाने बदललेलं दिसेल. शेतीत खऱ्या अर्थाने एक शांत क्रांती सुरू झालीय. आता शेती ही अंदाजावर चालत नाही, तर ती पूर्णपणे डेटावर चालते. अंधुक आशेची जागा आता अचूक डेटा आधारित निर्णयांनी घेतली आहे. हे सगळं खूप आश्वासक आहे. आता पुढे पाहूया विभाग 2, एआयमुळे पिके कशी वाढतात. आपण एआय बद्दल रोज खूप काही ऐकतो, पण एका सामान्य शेतकऱ्यासाठी याचा नेमका अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर शेतकऱ्यासाठी एआय म्हणजे ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन, म्हणजेच वेळेआधी मिळणारी माहिती. संकट येण्यापूर्वी जर उपाय माहिती असेल तर नुकसानीचा प्रश्नच येत नाही, बरोबर? हेच एआयचं सर्वात मोठं यश आहे. हे सगळं प्रत्यक्षात कसं काम करतं ते थोडं समजून घेऊ. कल्पना करा, शेतावर उडणारा ड्रोन जमिनीतील ओलावा अचूकपणे मोजतोय. त्याचवेळी सॅटेलाइट अंतराळातून पिकाचं आरोग्य तपासत आहे. या दोन्हीचा डेटा वापरून एआय सांगतं की उद्या पिकावर रोग पडण्याची शक्यता आहे, आणि याचा रिझल्ट? शेतकरी अजिबात वेळ न दवडता आजच अचूकपणे तिथे औषध फवारणी करतो. आणि या सगळ्याचा कंट्रोल कुठे असतो? तर थेट शेतकऱ्याच्या खिशातील स्मार्टफोनमध्ये. शेतात नेमकं कोणतं बीज लावायचं, पेरणीची परफेक्ट वेळ कोणती, पिकाला नेमकं किती पाणी द्यायचं, हे सगळं आता मोबाईल फोन सांगतो. शेतकऱ्याचे अत्यंत महत्त्वाचे निर्णय आता एका छोट्या स्क्रीनवरून अचूकपणे घेतले जात आहेत. आता वळूया विभाग 3 कडे, शेतीचे एक भव्य साम्राज्य उभे करणे. हे सगळं ऐकून तुमच्या लक्षात आलं असेलच की सत्तेचं संतुलन कसं बदलतंय. पूर्वीचं चित्र काय होतं? शेतकरी आपला माल घेऊन बाजाराच्या मागे धावत होता. पण आताचा ट्रेंड पूर्णपणे वेगळा आहे. आता बाजार शेतकऱ्याच्या डेटा मागे धावतोय. डेटा हीच आता नवीन संपत्ती बनली आहे. हा एक प्रचंड मोठा वैचारिक बदल आहे. एका सामान्य शेताचं स्मार्ट कृषी साम्राज्यात रूपांतर नेमकं कसं होतं? तर शेतात लागलेले इंटेलिजंट सेन्सर्स जमिनीची प्रत्येक हालचाल टिपतात. सिंचन व्यवस्था पाण्याचा थेंब न थेंब मोजून वापरते. आणि सर्वात भन्नाट गोष्ट म्हणजे कोणत्या दिवशी माल विकला तर सर्वात जास्त नफा मिळेल याचा अचूक अंदाज एआय लावून देतं. शेती आता फक्त शेती राहिलेली नाहीये, तो एक सुनियोजित व्यवसाय बनलाय. या सगळ्यामागे एक खूप मोठा भावनिक प्रवास दडलेला आहे. भूतकाळात एका वडिलांनी आयुष्यभर केवळ कर्ज फेडण्यात आपलं आयुष्य व्यतीत केलं. पण वर्तमानात त्याच कुटुंबातील नातू आता हातात टॅबलेट घेऊन शेताच्या बांधावर आत्मविश्वासाने उभा आहे. आणि भविष्य? हेच तंत्रज्ञान वापरून तो तरुण हजारो एकरांचं स्मार्ट फार्मिंग एम्पायर उभं करणार आहे. हा पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष एका अभूतपूर्व यशात बदलत आहे. आणि आपला शेवटचा टप्पा विभाग 4, भविष्य शेतकऱ्यांचे आहे. आता इथे एक साहजिकच प्रश्न पडतो. एआय खरंच एखाद्या शेतकऱ्याला करोडपती बनवू शकतो का? हा प्रश्न शेतीतील यशाबद्दलचा आपला पारंपरिक दृष्टिकोन मुळापासून हलवून टाकतो. याचं अतिशय साधं आणि सोपं उत्तर असं आहे की एआय हे केवळ एक साधन आहे. खरी ताकद आहे ती शिकणाऱ्या शेतकऱ्याची, जो तंत्रज्ञान स्वीकारतो आणि डेटा समजून घेतो. फक्त शेतात मशीन आणून कोणी करोडपती होत नसतं. त्यासाठी लागणारी मानसिकता आणि नवीन गोष्टी शिकण्याची जिद्द हीच या यशाची खरी किल्ली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, भारतात आता हे खूप मोठ्या प्रमाणावर घडतंय. हजारो ॲग्रीटेक स्टार्टअप सध्या वेगाने काम करत आहेत. ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण, स्मार्ट सिंचन आणि आपोआप चालणारे ट्रॅक्टर्स या आता फक्त परदेशातील गोष्टी राहिलेल्या नाहीयेत. आपले शेतकरी तंत्रज्ञानाच्या मदतीने ही खूप मोठी क्रांती घडवून आणत आहेत.
या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते की भविष्याची शेती डेटा, तंत्रज्ञान आणि एआयची नक्कीच असे, पण या अत्याधुनिक मशीनच्या मागे आजही एक खंबीर आणि न थकता संघर्ष करणारा शेतकरीच उभा आहे. तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी मानवी इच्छाशक्तीला दुसरा कोणताही पर्याय नाही हे नक्की. हे विशेष सत्र संपवताना एक विचार नक्की करा. कधी काळी समाज सहज म्हणायचा की शेतीत कोणतंही भविष्य नाहीये. पण या डेटा आणि एआयच्या क्रांतीनंतर परिस्थिती इतकी बदलली आहे की आता हेच जग म्हणू लागलंय, भविष्य हे शेतकऱ्याचंच आहे. हा एक प्रचंड आणि सकारात्मक बदल आहे. या माहितीच्या नव्या साम्राज्याबद्दल नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासह. धन्यवाद.